नमस्कार मंडळी, आज ना सकाळच्या नाश्त्यासाठी मी ओट्सचे थालीपीठ बनवले होते. पण त्या अगोदर ना तुम्हाला मी दाखवते. बाहेर बघा किती छान असं वातावरण झालं होतं, छान ऊन पडलं होतं. आणि ऊन पडायला लागलं ना की आपल्या अगदी म्हणजे हॉलपर्यंत छान ऊन येतं. आणि इथे तुम्हाला मी दाखवते, कुंडीमध्ये मी ना तुळशीचं बी पेरलं होतं, हे बघा. आणि आपल्या छान तुळशी अशा उगून आलेल्या होत्या आणि छान झाल्या त्या तुळशी. आणि ऊन पण छान पडलं होतं बघा इथे. आणि माझी देवपूजा वगैरे सगळं झालेलं आहे. आता नाश्त्याची तयारी करते. तर नाश्त्याला ना आज मी ओट्सचे थालीपीठ बनवते, तर तुमच्यासोबत शेअर करते रेसिपी. तर इथे बघा, मी एक बटाटा घेतला आहे किसून, बारीक चिरलेला कांदा, शिमला मिरची बारीक चिरून घेतले आणि गाजर किसून घेतलेला आहे. त्यानंतर ना यामध्ये आपले जे मसाले आहेत ना, तिखट, मीठ, हळद, गरम मसाला हे घातलेलं आहे. आणि ओट्स घातलेत 1 वाटीभर. त्यानंतर हे पाणी घालून छान असं भिजवून घ्यायचं. आता यामध्ये तुम्हाला जर बेसन पीठ चालत असेल ना, तुम्हाला पित्ताचा वगैरे त्रास नसेल ना होत, तर त्यामध्ये पित्त म्हणजे हे घालायचं, बेसन पीठ घालायचं. तर मी इथे घातलं नव्हतं बेसन पीठ, नाहीतर मग तांदळाचं पीठ घातलं तरी पण चालतं. किंवा तुम्ही अंडं वगैरे घालू शकता यामध्ये. खूप छान असे थालीपीठ तयार होतात. आणि हे भिजवून घेतल्याच्या नंतर ना तव्यावरती थोडंसं तेल घालायचं आणि हे थालीपीठ छान असे छोटे छोटे करून घ्यायचे. खूप छान कुरकुरीत अगदी होतात आणि सकाळचा पौष्टिक असा नाश्ता हा तयार झालेला आहे.